सारेगमपचे तृतीय विजेते गीतकार उज्ज्वल गजभार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिग्रजच्या नागरिकांचे, पोलीस बांधवांचे आणि पत्रकारांचे मानले आभार. नमस्कार, मी सिद्धार्थ जमनळे. आपण पाहताय माय इंडिया न्यूज चॅनल. उज्ज्वल गजभार यांनी 24 जानेवारी 2025 रोजी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांचे, पोलीस बांधवांचे आणि पत्रकारांचे आभार मानत चर्चा केली. चला तर पाहूया त्यांची एक मुलाखत. ऑलरेडी तसे कार्यक्रम करतो. ऑलरेडी आपला पूर्ण बँड आहे आणि मी सकाळी म्हणजे माझ्या जेवढे पण लोक मला भेटायला आले, अधिकारी लोक वगैरे, त्यांचे समजा शिवसेनेचे काही येऊन गेले, आपले अजिंक्य म्हात्रे वगैरे सगळे लोक, तर त्यांनी मला विचारलं की म्हणजे जर आपल्याला इथे जर शहरात आपल्या कार्यक्रम करायचा असेल तर काय. म्हटलं काही नाही, तुम्हाला कोण गायक पाहिजे ते सांगा, आपला बँड रेडी असतो, आपले सगळे सहकलाकार वादक वगैरे सगळे रेडी असतात. सो ते ऑलरेडी सगळं तयार आहे. म्हणजे ते तयार करूनच आपण त्या स्टेजवर जाऊन एक प्रयत्न केलेला की म्हणजे कारण की या कार्यक्रमात गेल्यानंतर काम वाढते, तुम्हाला शोज येतात सगळे. आता मग त्याच्यानंतर हातपाय मारून उपयोग नाही आहे ना, की आता मी तबलेवाला पाहतो बाबा कोण चांगला आहे, आता मी ढोलकवाला, सगळं रेडी पाहिजे. काम आलं की तुम्हाला एक फोनमध्ये मी तिथे हजर होतो, एवढी तयारी तुम्हाला फास्ट द्यायला. तर ती तयारी आपण ऑलरेडी तयारी केलेली आहे. स्पर्धा नंतर आता इंडस्ट्रीतली जे काही कामं येतील त्या कामांमध्ये आपला इंटरफेरन्स राहील. त्याच्यानंतर त्याच्यात आपण काम करू. आणि जसं सांगितलं की तालुक्याच्या लेवलला म्हणा किंवा जिल्ह्याच्या लेवलला इथलीही पोरं, कारण की आपल्या जिल्ह्यातून भरपूर जण, म्हणजे आता यवतमाळची पोरगी ही बागडे म्हणून ती सुपरस्टार, सिंगिंग सुपरस्टारची विनर झाली. त्याच्यानंतर दारव्याची स्वरा लाड नावाची मुलगी, ती पण म्हणजे फायनलिस्ट आहे रियालिटी शोजची. तर खूप तयार होत आहेत मुलं, पण त्यांना एक योग्य ते त्यांना मार्गदर्शन भेटायला पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि अनेक तुझे आणि जे जज होते तिथले सचिन जिगर, तर त्यांनी स्वतः माझ्याकडनं कार्यक्रम चालू असताना 3 रेकॉर्डिंग्स करून घेतल्या, 2 फिल्मसाठी करून घेतल्या, 1 अल्बमसाठी करून घेतल्या. आता ते जशा प्रोसीड होतील तसे मी तुमच्या पुढे येतील प्रोजेक्ट. बरं, इतका मोठा अनुभव तुम्हाला आहे. बरोबर. आणि दिग्रजसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी तुम्ही एक सेलिब्रिटीच आहात. हो. आणि उत्तम सिंगर आहात. तर आता करिअर आहे तुमचं समोर आणि तुमच्याकडून अपेक्षा खूप आहे. जसं इथं प्रश्न विचारण्यात आले, एखादं संगीत विद्यालयाचं, आता ते तेवढं तुम्हाला शक्य होणार नाही, ठीक आहे. पण मला असं सांगायचं आहे की आजकाल जो ट्रेंड आहे, एखादा सेलिब्रिटी आपला PR ठेवतो किंवा ते खूप फायदेशीर ठरतं का, किंवा तुमचा त्याच्यावर विश्वास आहे? ऑफर आणतात ते लोक, अशा काही असतात का असं? आता कसं बॉलिवूड इंडस्ट्री आणि सगळ्या गोष्टी, ती इंडस्ट्री जर पाहिली आपण, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे त्याच्यात काम करतात की मॅनेजर तुमचा असलाच पाहिजे, प्रॉपर मॅनेजर. कारण की तिथे तुम्ही किती चांगले आहे याच्यापेक्षा तुम्ही कुठला माणूस तुम्हाला विकत आहे. मॅनेजरचं काम असतं की आपल्यासाठी काम आणणं, जे काय ते आहे ना, त्याच्यावरनं तुमची म्हणजे हे बघितलं जाते की तुमची पोस्ट कुठपर्यंत आहे, तुम्ही कसा मॅनेजर हायर केलेला आहे ना. तुम्ही जर असाच कोणीतरी आपल्या जवळचा आता भाऊ मामे भाऊ कोणीतरी फोन करायचं तर ते तसं चालत नाही, त्या गोष्टी करून मायने ठेवतात. कारण मी आता ऐकलं एका न्यूजमध्ये की जे नवीन सेलिब्रिटी आहे, स्टार किड्स तर ते असं करतात, ते स्वतः पापाराजी हायर करतात, जे कॅमेरा पर्सन. बरोबर. आणि ते घरातून निघताना जिममध्ये जाताना ते स्वतः करून घेतात. आणि असं नंबर पोहोचणं आणि इतके मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेणं, याचं खरं श्रेय कोणाला देशील? म्हणजे दिग्रज प्रॉपर. तर मी सगळं प्रथमतः सगळं दिग्रजकरांचे आभार मानतो, माझ्या मित्रपरिवाराचे आभार मानतो, त्यानंतर आपले पोलीस स्टाफ जेवढा पण आहे, त्याच्यानंतर पत्रकार सगळे. कारण की मी माझ्या शोमध्ये चालू असताना मी काही प्रत्येकाला प्रत्येकजण जे काही न्यूज टाकत होतं त्याची अपडेट मी घेऊ शकत नव्हतो, माझ्या याच्यावर शेअर करू शकत नव्हतो. पण आपल्या पत्रकारांनी सगळ्यांनी जेवढा मला सपोर्ट केला, त्यांनी त्यांच्या न्यूज चॅनल थ्रू मला जेवढं व्हायरल करता येईल त्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार. दिग्रजकरांचे मनापासून आभार, मित्रपरिवाराचे आभार, आपल्या सगळ्या पोलीस स्टाफचे आभार. वाटचाल मी पुढे चालू ठेवीन आणि आता तरी 3रा क्रमांक आला, पण अजून मी पुढे जाऊन कुठेतरी अजून एक चांगली भरारी घेईल आणि आपल्या दिग्रजचं नाव मोठं करील, गावाचं नाव मोठं करील, यवतमाळ जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव मोठं करील.
अशी तुम्हाला सगळ्यांना मी ग्वाही देतो. धन्यवाद.